नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे भडंग किंवा यालाच मुरमुऱ्याचा चिवडा असेही म्हणतात। एकदम सोपी रेसिपी आहे, छान हेल्दी असं टी टाइम स्नॅक्स आहे। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। कढई गरम करायची आहे, त्याच्यामध्ये पाव किलो मुरमुरे घालून घ्यायचे आहेत। पाव किलो मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत आपण इथे। तर मुरमुरे छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत 1-2-3 मिनिटांसाठी, क्रिस्पी होईपर्यंत। हे बघा, हाय फ्लेमवरतीच 2 ते 3 मिनिटं आपण हे रोस्ट करून घेणार आहोत। हे बघा, एक हाताने दाबून बघायचं आहे, छान क्रिस्पी झालेला आहे। आता एका मोठ्याशा भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल घालायचं आहे, पाव कप तेल घातलेलं आहे। अर्धा कप शेंगदाणे घालायचे त्याच्यामध्ये, छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये। मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे छानपैकी फ्राय होतात। हे बघा, इथे शेंगदाणे फ्राय होत आलेले आहेत। आता याच्यामध्ये पाव कप मी इथे खोबरं घातलेलं आहे। हे बघा, खोबऱ्याचे असे पातळसे काप करून घातलेत। अगदी एखाद्या मिनिटामध्ये खोबरं भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही। मीडियम फ्लेमवरती अजून एखादा मिनिट आपण हे परतवून घेणार आहोत। हे बघा, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत खोबऱ्याला। इथे खोबरं पण छानपैकी फ्राय झालेलं आहे। आता काढून घ्यायचं आहे, तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे याच्यातलं, आणि जे मुरमुरे आपण भाजून ठेवले त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। इथे मी लसूण असा हलकासा चेचून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। थोड्याशा साल पण ठेवलेल्या आहे, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो भडंगला लसणाचा। आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तेलावरती हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो। तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे याच्यातलं, आणि भाजलेल्या मुरमुऱ्यांवरती हे घालून घ्यायचं आहे। कढईतलं थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे, अगदी 2 चमचे तेल ठेवलेलं आहे। 2 छोटे चमचे तेल ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, 2 छोटे चमचे लाल तिखट घालायचं आहे, कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जास्त तिखट नाही आहे। 1 चमचा धणेपूड घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरेपूड घालायची आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे। तेलावरती एखाद्या मिनिट आपण हे छानपैकी परतवून घेणार आहोत। हे बघा, आणि आता मुरमुऱ्यांवरती हा मसाला घालून घ्यायचा आपल्याला। आता कढईत जो मसाला शिल्लक राहतो त्यासाठी थोडेसे मुरमुरे त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातला मसाला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। बघा, आणि आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। थोडंसं थंड झालं आहे, थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे। 2 चमचे पिठी साखर घालते मी इथे। गरम असताना घालू नका, नाहीतर साखर विरघळते। थोडं थंड झाल्यानंतरच घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला चटपटीत असा मुरमुऱ्याचा चिवडा रेडी झालेला आहे। खूप छान लागतो ह्या पद्धतीने केला तर, अगदी परफेक्ट टी टाइम स्नॅक्स आहे। नक्की ह्या पद्धतीने भडंग करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।